मेहंदीच्या ठिपक्यावर गुंतून राहिलेलं आपलं मन, त्या रंगामध्ये आलेली रंगत, आपल्या डोळ्यासमोर आपसलेल्या आणि हृदयात ठाव मांडून बसलेल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा आणि बरंच काही. तर हे ज्या वेळेला शिल्प रूपाने साकार होतं त्यावेळेला हे शिल्प बोलकं नसतं असं म्हणू नये. शिल्प बोलकं असतं, म्हणून तर मूर्ती देखील बोलणारी असते. आणि म्हणून हे कोरलेलं शिल्प जे आहे आयुष्यातलं, आपण असं शिल्प, कुणाला ती कला येऊ दे नाही येऊ दे, प्रत्येकाने काही शिल्प आयुष्यात कोरलेलीच असतात. आणि त्या शिल्पाला रोज धुणं पुसणं, लखलखीत चकचकीत जसे दुकान बहुरूप्याचे, असं करायचं काम चालू असतं आपलं. हे कुणाला जर विचारलं की तुम्ही काय करताय, तर प्रांजळ मनाने कबूल देखील करत नाही. खरंच आहे, प्रेम जर व्यक्त होण्यापेक्षा जर ते पडदानशी नसलं तर किती चांगलं, ही कदाचित गोष्ट त्यांना आवडत असेल. बघूयात कोरलेलं शिल्प आता आपल्यासमोर काय बोलते. आपण या विभागाच्या आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहेत. ही आणि आणखी एखादी छोटीशी एक कविता सादर करून हा आपला आजचा भाग संपवणार आहोत आपण. कोरलेलं शिल्प. चाफा माहित आहे ना आपल्याला? चाफा खूप अबोल असतो, दिसायला हिरवा सुंदर असतो ग, माहित नाही, पण नागांचा विळखा मात्र त्याच्या भोवती असतो. पण त्याने विष घेतलेले नसतं, सुगंध मात्र वाटलेला असतो. आपणही आपली पुस्तकं उघडा, कुठेतरी एक सुकलेलं चाफ्याचं फूल अजूनही तुमच्या वहीमध्ये, पुस्तकामध्ये किंवा एखाद्या रुमालामध्ये आपण जपून ठेवलेलंच असेल. इथेही तसंच काहीतरी जपण्याचा प्रकार झालेला दिसतोय या कवितेत. तू दिलेलं चाफ्याचं फूल अजूनही मी जपून ठेवलंय. तू दिलेलं चाफ्याचं फूल अजूनही मी जपून ठेवले माझ्या कवितेच्या रूपानं. माझ्या कवितेच्या रूपानं अजूनही त्याचा सुगंध दरवळतोय. तू दिलेल्या शब्दांच्या आणाभाका, तू दिलेल्या शब्दांच्या आणाभाका हृदयात अजून तशाच रुजलेल्या आहेत. तू दिलेल्या शब्दांच्या आणाभाका हृदयात अजून तशाच रुजलेल्या आहेत. रक्ताळलेल्या असल्या तरी देखण्या मात्र हमखास आहेत. रक्ताळलेल्या असल्या तरी देखण्या मात्र हमखास आहेत. इंद्रधनुष्य आयुष्याचं कोरलेलं शिल्प आताशी बोलकं झालं. इंद्रधनुष्य आयुष्याचं कोरलेलं शिल्प आताशी बोलकं झालं. पण आभाळात पाऊसच नाही. पण आभाळात पाऊसच नाही. नुसताच विजांचा कडकडाट, नुसताच विजांचा कडकडाट, अगदी नुसताच. मग त्या कोरलेल्या शिल्पाचं काय आणि त्या इंद्रधनुष्याचं काय? रक्ताळलेल्या सुगमा देखण्या अशा जखमांचं काय? हृदयात रुजलेल्या त्या शब्दांच्या आणाभाकांचं काय? बेधुंद करणाऱ्या आणि दरवळणाऱ्या सुगंधाचं काय? आणि सगळ्यात महत्वाचं त्या चाफ्याच्या फुलाचं काय? अजून एक उरलं, काहीतरी उरतच असतं. माझ्या कवितेच्या रूपानं केलेल्या त्या चाफ्याच्या फुलाच्या सुगंधाचं काय? ते कोरलेलं शिल्प अजूनही पुन्हा पुन्हा मी पाहत असते, बोलत असते, निहाळत असते. धन्यवाद.